एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा एकमेकांना धूळ चारली, अनेक वेळा एकमेकांना खडे चारले, परंतु आतापर्यंत पगडा हा 9 स्टार संघाचा भारी आहे. 9 स्टार संघाने आतापर्यंत डुआ डायच्या लढतीमध्ये टीम प्लेयर संघाला दोनदा पराभूत केलंय. एक यंग स्टार कास्ट आहे हेमंत घाडगावकर आणि त्यांच्या विपक्षात आता दोन बॅटर. प्रचंड मोठी क्षमता आहे, प्रचंड मोठा अनुभव आहे. एकीकडे फुल पाड्याचा क्रश आहे, अर्थातच काय सिद्धांत वारंग नाम आहे सिद्धू, आणि दुसरीकडे मनीष विश्वकर्मा. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफकावर अल्पेश कळांबे. लगातारचे 3 चौकार सिद्धांत वारंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा अगदी वेगानं 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 रन कंप्लीट आहे. अल्पेश कळांबे सिद्धांत वारंग एक वेगळं नातं आहे. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और अल्पेश कळांबे सिद्धांत वारंग के बिना खेळ नाही सकता. असं एक वेगळं रिलेशन आहे दोघांचं. टॅपच्या सैन्य खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 5 मध्ये 4 धावा धाफकावर. पंचांनी एक बोट हवेत उचललंय, अर्थातच काय 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 4 धावा धाफकावर. सिद्धांत वारंगची का परवा दिवशीची ती धुवाधार खेळी सर्वांनी पाहिले. हे मैदान सिद्धूच आहे, येथे दबदबा सिद्धूच आहे, परंतु समोर आता यंग स्टार कास्ट आहे. नावात 9 स्टार आहे, परंतु आता ते 10 स्टार, ते 10 खेळाडू 2 खेळाडूंना रोखण्यासाठी सज्ज आहेत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 5 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेला. धन्यवाद, थँक्यू डीजे हेमंत घाडगावकर. ह्या संघाचा मोरक्या, ह्या संघाचा सर्वे सर्वा. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, नो +1. अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना 7 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. 9 स्टार संघ यंदाच्या वर्षामध्ये एक वेगळ्या लहरात आहे, वेगळ्या बहरात आहे, एक वेगळं वर्चस्व यंदाच्या वर्षामध्ये 9 स्टार संघानं पाठच्या 3 स्पर्धेमध्ये तो दबदबा आपला दाखवलाय. परंतु आता टीम प्लेयर संघ सहज आणि सोप्यारित्या हार मानणारा संघ नाही आहे. तो देखील ते झुंजारू खेळ, तो त्यांचा जुना खेळ पुन्हा एकदा आज मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा चुकी आहे हेमंत घाडगावकर. पुन्हा एकदा ती चुकी. 1 +1 पुन्हा अतिरिक्त धावेने आता धाफक 9 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. या अगोदरचा सामना खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचा रंगला होता, JSR विरुद्ध जीवदानी माऊली फुलपाड्याचा तो संघ, 1 चेंडू 4 धावेंची गरज असताना काय सामना होता. चित्त थराक तो सामना, परंतु हा देखील सामना त्याच प्रकारचा आहे. ह्या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची रंगत आहे, त्याच प्रकारची खऱ्या अर्थानं ती मच्छा दिशेनं पुन्हा एकदा ती चुकी आहे. सिंगल धाव, पुन्हा एकदा धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धाफकावर 11 धावा आहेत. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. हेमंत घाडगावकर कमबॅक करणं जाणतोय, छोटा तीर आहे लेकिन घाव करताय गंभीर असा हेमंत घाडगावकर. समोर सिद्धांत वारंग. सिद्धांत वारंग आहे, पुन्हा एकदा ती चुकी आहे. आतापर्यंत सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत 12 धावा. 1.4 चेंडूंचा खेळ. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. दुसरीकडे मनीषला आपण पाहतोय, अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीचा साजेसा खेळ करत असताना पुन्हा एकदा सिंगल येते. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 13 धावा धाफकावर आहेत. पहिल्या 11 चेंडूंचा खेळ.
पहिल्या नहळला पुश केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 14 धावा धाफकावर आहे. तुर्तास आलेले मान्यवर आणि त्यांचा यथोचित सन्मान करणं खरं तर ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि ही भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न संपूर्णतः जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी बाईक आहे 1855 आणि 8941 हँडल लॉक आहेत मित्रांनो. प्रेक्षक राजा वर्ग खेळाडू आपल्या जर का तिथे गाड्या असेल तर आपण त्या हँडल अनलॉक करून ठेवायचे आहेत. आयोजक तिथे जाऊन त्या गाड्या आपल्या बाजूला घेतील. आयोजकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घ्या प्लीज, रिक्वेस्ट आहे. ज्या आपण गाड्या पार्क केल्यात त्याचे हँडल हे अनलॉक ठेवा. ही सर्व प्रेक्षक राजा व खेळाडूंना विनंती असेल. मॅचच्या दिशेने पुन्हा आपण वळतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू सिद्धांत वारंग. किसने कहा तुझे तू इस मैदान में अनजान बनकर आया कर. किसने कहा तुझे तू इस मैदान में मेहमान बनकर आया कर. अरे राजा है तू इस खेल का. तू जब भी इस मैदान में आएगा ना इन दर्शकों के लिए हमेशा राजा बनकर आया कर. सिद्धांत वारंग नाम है सिद्धू. बॅक टू बॅक अजून एक येतोय चौकार. काय खेळ आहे मैदानामध्ये. लगातारचा दुसरा येतोय, लगातारचा तिसरा परंतु नाही आहे. अल्पेश कळंबे यांच्याकडून लगातारचे 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सिद्धू एक वेगळ्या लहरामध्ये एक वेगळ्या बहरामध्ये आतापर्यंत धाफकावर 23 धावा आहेत. अजून देखील येणारे 9 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. खऱ्या अर्थानं ते गोलंदाजांचं डोकं दुखी आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्या कारणास्तव ती लाईन लेन थोडीशी बिघडवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळीला काय आहे, येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. मनीषच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. ऐकूयात डीजेला. दोन 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 24 धावा धाफकावर. न्यू बॅटर तेजस येतोय. यंग टॅलेंट आहे. तेजसनं देखील पाठच्या 2 ते 3 स्पर्धेमध्ये तो प्रभावित करणारा खेळ तेजसचा देखील आपण पाहिलाय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 25 धावा. सिद्धांत वारंग मैदानामध्ये अक्षरशः आग उभाळतोय आणि साईश म्हणतोय गुरुवारपासून. यस नक्कीच, आणि त्या देखील आठवणींना आम्ही उजाळ्या देणार आहोत. तुर्तास चांगल्यारीत्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला जातोय. सिंगल धाव. जो रन चुरा है उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुरा है ना उसको मंचुरन कहते हैं. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. धाफकावर 26 धावा धाफकावर येत आहेत. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. वैयक्तिक सिद्धांत वारंग 13 चेंडू 17 धावेंची ती अफलातून खेळी. 6 चेंडू किती धावा धाफकावर बनवल्या जातात, किती धावेंचं मजल धाफकावर ठेवलं जात आहे. छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल ना तर त्या खेळाचं नाव आहे तुम्हा सर्वांचा वसई तालुक्याचं लाडकं अंडरआर्म क्रिकेट. आणि ह्याच अंडरआर्म क्रिकेटनं खऱ्या अर्थानं संपूर्णतः वसई तालुक्याला एक वेगळं वेड लावून ठेवलंय. ह्याच खेळाचे खरं तर आम्ही पूजक आहोत. हा खेळ आला खरं तर इंग्रजांप्रमाणे भारतात, परंतु भारत वर्षाला या खेळाने एक वेगळं वेड लावून ठेवलंय. आणि ह्याच खेळाचे आज संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग हे खेळाडू हे आम्ही पूजक आहोत. 47च्या रफ्तारानं आज हल्ला करतोय. अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडलाय सिद्धांत वारंग. म्हणजे म्हटलं जातं ना की जंगलामध्ये ज्या वेळेला वाघाची एंट्री होते ना त्यावेळेला इतर जे प्राणी असतात त्यांचं अस्तित्व धोक्यात येतं. आणि ज्या वेळेला सिद्धांत वारंग स्ट्राईक एंडला उभा असतो त्या वेळेला अनेक गोलंदाजांचं अस्तित्व हे धोक्यात येत असतं. हा सिद्धू आहे आणि तो घरच्या मैदानामध्ये आहे.
पहिल्या 2 मध्ये 2 धावा धाफकावर येत आहेत. 28 धावा धाफकावर. अजून येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 4 चेंडू मध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातात, किती धावांचं टार्गेट धाफकावर ठेवलं जात आहे. ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा हल्लाय, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 29-29 धावा आतापर्यंत धाफकावर. दोन्ही संघांचा आपण पाठच्या 2 ते 3 स्पर्धेंचं ग्राफ पाहायला गेलं तर 9 स्टारचा संघ हा टीम प्लेयर्स संघावर हावी आहे. हा संघ त्या संघावर आतापर्यंत भारी आहे. त्यांचं एक वेगळं वर्चस्व आहे. एकीकडे प्रचंड मोठा अनुभव असणारा वसई तालुक्यातील ते स्टारकास्ट आहे, परंतु दुसरीकडे हेमंत घाडीगावकर आणि त्यांची ती यंग स्टारकास्ट ही आतापर्यंत टीम प्लेयर्स संघावर आतापर्यंत भारी आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत टीम प्लेयर्सचा संघ आहे. 29-29 धावा. 4 चेंडूंचा खेळ. गंभीर सर क्षमा असावी. 4 चेंडूंचा खेळ. 29 धावा धाफकावर. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. कर्णधार सिद्धेश बडांबे. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सिद्धूची आपण सातत्यानं पाहिल्या. 2 सिद्धू आहेत. एकीकडे सिद्धेश बडांबे, दुसरीकडे सिद्धांत वारंग. शेवटचा चेंडू. किती धावा धाफकावर ठेवल्या जातात, किती धावांचा मजल धाफकावर बनवलं जात आहे. आतापर्यंत 30 धावा धाफकावर आहेत. शेवट 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 ऑनसाईडच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमण. डिसिजन गंभीर सर 4 आहे. 4 आहेत. अर्थात 34 धावा धाफकावर कुठल्या जातात. येणारे 24 चेंडू 34 धावा धाफकावर आहेत. आता येणाऱ्या 24 मध्ये 25 धावांचं आव्हान धाफकावर नक्कीच आहे. 35 धावांचं आव्हान आहे. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळात कोणताही डिफेंड करणं, कोणताही चेस करणं हा देखील डिफेंड नसतो. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळात सर्व काही हे शक्य होताना आपण सातत्यानं पाहिलंय. तुर्तास नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. JCC B विपक्ष JSM बुळींज. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजसदादा कांबळे आपण यायचे आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. JCC B JSM बुळींज. प्रदीप येतोय. JSM अर्थात जय संतोषी माता बुळींचा संघ आहे आणि त्यांच्या विपक्षात जीवदानी माऊली. जीवदानी माऊली नव्हे तर जीवदानी क्रिकेट क्लब B चा तो संघ असणार आहे. अक्षय येतोय. अजून एक मोठा बॅटल आपल्या भेटीला येत आहे. 2 संघातील ती लढत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. एकीकडे चॅम्पियन, दुसरीकडे PPL असा हा कॉल द्यायचा आहे. चॅम्पियन असा आवाज आणि PPL येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. मान्यवर यावेळेला खेळाडूंना शुभेच्छा देतात आणि त्यानंतर आपण स्थानपन्न व्हायचंय. फक्त डिसिजन विचारेल. डिसिजन पेंडिंग आमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवलं जाईल. तुर्तास मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. येणारे 24 मध्ये 35 धावेंचं एक भलं मोठं आव्हान धाफकावर आहे. 2 बंधूंची जोडी. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बंधूंच्या जोड्या पाहिल्यात. पठाण बंधू असतील, पांड्या बंधू असतील, हस्सी बंधू असतील, ब्रेटली बंधू असतील, अनेक मोठमोठ्या जोड्या. आणि त्यातीलच वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटवर ह्या 2 बंधूंची जोडी एक वेगळा धुमाकूळ घालते, एक वेगळं वर्चस्व गाजवत आहे. अशी ती जोडी येणारे 24 मध्ये 35 धावा धाफकावर. चला सिद्धू, वेळ जास्त जातोय. टीम प्लेयर्स अमित राजपूत साहेब LED आणि त्याचे सर्व अमित राजपूत साहेब आपण यायचं आहे. ह्या स्पर्धेच्या वतीनं आपला ह्या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. अमित राजपूत साहेब आपण या. तुर्तास मॅचच्या दिशेने येणारे 24 मध्ये 35 धावा धाफकावर कोटवायचे आहेत. पहिला चेंडू हेमंत घडगावकर. ऑनसाईडच्या दिशेने धावेंचा श्रीगणेश केला जातोय. नाण्याची एक बाजू आतापर्यंत आपण पाहिली, परंतु दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. फुलपाडा नगरीमध्ये आलं तर नाणं कोणतं आहे? एकीकडे PPL आहे, दुसरीकडे चॅम्पियन आहे. आणि आता चॅम्पियन ह्या स्पर्धेत कोण ठरणार त्याकडे आपण वळणार आहोत. तुर्तास
अमित राजपूत साहेब यांचा हा यथोचित सन्मान ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजसदादा कांबळे आणि त्यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून ह्या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. बारोंडा माऊली मंडप डेकोरेटर्स रवींद्र म्हात्रे आणि विशाल गरेल आपण दोघांनी यायचा आपला देखील एकत्रित सत्कार केला जाईल. रवींद्र म्हात्रे विशाल गरेल आपण दोघांनी यायचं आहे. मंडप डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून देखील सातत्यानं ह्या स्पर्धेसाठी तितकेच मोठी मदत. रवींद्र म्हात्रे आणि विशाल गरेल आपण देखील यायचे. मॅचच्या दिशेने वळतो आतापर्यंत धाफकावर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफकावर आहेत. समीर विचारे प्लेयर संघाला भरपूर विचार विनिमय केला आणि त्यानंतर समीर विचारे प्रचंड मोठा अनुभव समीर दाकडे आपण सातत्यानं पाहिलाय. म्हटलं जातं ना का मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकाच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. आता बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ती लढत आहे. दुसरीकडे हेमंत घडगावकरला आपण पाहतोय अगदी हातभर वळण घेणारा चेंडू परंतु यावेळेला आउटसाइड डॉप स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेलं चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये येते. आतापर्यंत धाफकावर 10 आहेत. पंच आमच्या दिशेने वळतायत. 2 हात फैलावले जात आहेत. अर्थातच काय तर आउटसाइड टॉप स्टंपचा मारा. उजव्या एसटीचा बाहेर गेलेला तो चेंडू. 9 स्टार संघ आणि त्यांची जमिनीची बाजू आतापर्यंत काय राहिले. खऱ्या अर्थानं 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत मैदानामध्ये आहेत. त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये 2 खेळाडूंकडून पाहतोय परंतु यावेळेला स्वयं नव्हे तर दुर्गेश गोरे ज्याच्याकडून झाले चुकी येतोय चेंडू सीमारेखा पार चौकार. त्यानंतर पुढील सन्मान दुर्वांग पेपर ब्लास्टचे सर्व अर्थातच मयूर गुज्जर साहेब आपण देखील यायचे. आजच्या दिवसाचे खऱ्या अर्थानं उत्सव मूर्ती अर्थातच मयूर गुज्जर साहेब आपण देखील यायचं आहे. आपल्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मदत आणि त्यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सन्मान करणार आहोत. मयूर गुज्जर साहेब आपण या. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे ना तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे आणि या सिंगल धावेने आता स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत धाफक 17 धावा धाफकावर 1.4 चेंडूंचा खेळ. लोअर फुल टचचा चेंडू यावेळेला धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट आहे का. आता ह्या सर्व गोष्टींवर विचार विनिमय हा केला जातोय परंतु डिसिजन पंच निर्णय टीम रिव्ह्यू गंभीर सर टीम रिव्ह्यू आहे. सिद्धू म्हणतोय डायरेक्ट हिट आहे परंतु त्यानंतर पंचांना तो निर्णय हा थेटाळून लावलाय. आता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय काय घडलं काय बिघडलं. त्याच्या व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढी फॅन फॉलोविंग त्याची सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाजी.
सारी दुनिया झाली दिवानी आमच्या आगरी दादाची सारी दुनिया झाली दिवानी आमच्या आगरी दादाची सारी दुनिया झाली दिवानी आमच्या आगरी दादाची. यस डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे, परंतु आमचे समालोचक कौस्तुभजी मेहर आता डीजे मयूरची जागा त्यांनी घेतलेली आहे. कौस्तुभ आमचा ऑलराऊंडर आहे. आदरणीय सन्माननीय नितेश घरात नित्यादा आपण मंचावर येऊन आसन व्हायचंय. उत्तम दर्जाचे खऱ्या अर्थानं खेळाडू आणि सातत्यानं आपण पाहायला गेलं तर जीवदानी माऊली संघासाठी त्यांचा नेहमीच एक मोठा हातभार असतो. असे नितेश घरात दादा आपल्याला विनंती असेल पण मंचावर येऊन आसन व्हायचंय. एक दानशूर असे व्यक्ती आहे नित्या दादा. डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. 3 पंच आता विचार विनिमय केला जातोय. क्रुशल मॅच आहे. एक रंगलेला असा सामना, रोमांच, थरार, पदळ आलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध हे सर्व काही या मॅच मध्ये आहे. डिसिजन नॉट आउट. 1 कंप्लीट आणि धाफकावर या सिंगलनं 18 धावा. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 18 धावा धाफकावर येत आहेत. चांगली सुरुवात आतापर्यंत. धाफकावर 18 आहेत. 35 धावांचं ते लक्ष धाफकावर बनवायचंय. क्या बात आहे. अगदी हातभर वळण घेणारा पुन्हा एकदा समीर विचारे. त्यांचा तो प्रॉपर लाईन लेन टप्पा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. काय गोलंदाजी आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 18 धावा धाफकावर आहेत. आता मॅचचं इक्वेशन काय आहे. येणारे 12 चेंडू अजून देखील 17 धावा ह्या धाफकावर बनवायचे आहेत. पहिल्या 12 मध्ये 18 आहेत. तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा कौस्तुभजी मेहर यांना. अनोखा त्याचा आहे अंदाज, अनोखा त्याचा आहे अंदाज, पाठीशी त्याच्या आहे समाज, वाढतई दादाची हो क्रेज, वाढतई दादाची हो क्रेज, वाढतई दादाची हो क्रेज. आता मिलतई Yes, धन्यवाद. Thank you, DJ. कामाची आता मिलतई विशाल सिंग वैयक्तिक प्रथम, सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू. विशालचा आपण टर्न ज्या वेळेला पाहतोय ना अगदी हातभर इतका टर्न घेणारा तो चेंडू असतोय. आणि विशालची एक खासियत आहे ती. पहिला चेंडू सिंगल धाव धाफकावर येत असताना 19 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण का स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये. कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. मला जिंकायचंय. आज पडायचंय, लढायचंय. परंतु जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी ही मला माझ्या नावी करायचंय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना अजून एक सन्मान मुख्य मंचावर आम्ही करणार आहोत. बारोंडा माऊली पेपर ब्लास्ट अर्थातच त्याचे सर्वेसर्वा अशोकजी किणी साहेब आपण देखील यायचे. अशोक दादा आणि त्यांच्या माध्यमातून देखील दरवर्षी ह्या स्पर्धेसाठी तितकेच मोठी आर्थिक मदत दानशूर असे व्यक्ती अर्थातच अशोक दादा किणी यांनी त्यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीने आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. तेजस दादा कांबळी ह्या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार अशोक किणी साहेबांचा. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीचा साजेसा खेळ करत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत धाफकावर 22 धावा धाफकावर आहेत. पुढील चेंडू यावेळेला ऑनसाईडच्या दिशेनं येतोय. चेंडू सीमारेखाबार चौकार. दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची, सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची, सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची, सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची.
येणारे सहा चेंडू 9 धावा धापकावर अजून देखील बनवायचे आहेत. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही आहे. दोन खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करतायत. दोन बंधूंची जोडी पुन्हा एकदा टीम प्लेयर्स या संघावर भारी पडणार का, ह्यावर आता विचार विनिमय हा केला जातोय. येणारे 6-9 धावा धापकावर बनवायचे आहेत. समोर सिद्धांत वारंग आहे. दोन खेळाडू मैदानात आतापर्यंत त्या प्रकारची झुंज ही आपण पाहिले, परंतु सामना कोणाच्या बाजूने जाणार, कोणता संघ आता चॅम्पियन ट्रॉफीच्या जवळ टॉप 6च्या दिशेनं कोणता संघ जाणार ह्यासाठी तर क्वेश्चन मार्क आहे. 6 मध्ये 9 धावा धापकावर बनवायचे आहेत. प्लेयर्स विवान ह्या संघासमोर 6 चेंडू 9 धावा धापकावर बनवायचे आहेत. सिद्धांत वारंग, राम घडगावकर, पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येते. आता कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. 5 मध्ये 8 धावांची गरज आहे. आलेल्या प्रेक्षक राजा वर्ग, संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आजचा अंतिम दिवस, वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आखो टप्प्याचा चेंडू नो +1, अतिरिक्त 2 धावा. आता मॅथचं इक्वेशन काय दर्शवत आहे, मॅथचं इक्वेशन काय आहे, 5 चेंडू 6 धावा धापकावर बनवायचे आहेत. सिद्धांत ज्याच्याकडून चुकी, सिद्धूनं फलंदाजी मार्कवर चांगल्यारित्या त्या धावा अगदी खोऱ्यानं कोडल्या होत्या, परंतु आता मॅथचं इक्वेशन 4 मध्ये 5 धावा बनवायचे आहेत. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. हेमंत घडीगावकर आहे, समोर सिद्धांत वारंग आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धापकामध्ये येत असताना पहिल्या 3 मध्ये 5 धावा येत आहेत. आता येणारे 3 मध्ये 4 धावांची गरज आहे. एक वरचढ आहे, एक मोठा फटका, परंतु तो येणार का. 3 मध्ये 4 धावांची गरज असताना यावेळेला सिद्धांत वारंग एखादी ती चुकी करणार का, ह्या सर्व गोष्टींवर आता ती येणारी काय वेळ दर्शवणार आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज असताना यावेळेला पुन्हा एकदा सिंगल धाव धापकामध्ये येते. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 मध्ये 3 धावा धापकावर बनवायचे आहेत. सिद्धूला आता ती हिरो बनण्याची संधी आहे. सिद्धू ह्या मैदानामध्ये प्रचंड मोठा अनुभव आहे. सिद्धूकडे या मैदानाचा प्रचंड मोठा अनुभव आहे, परंतु दुसरीकडून हेमंत घाडीगावकर छोटा तीर है, घाव करताय गंभीर असा तो खेळाडू समोर उभा आहे. समोर उभा आहे आणि सामना पुन्हा एकदा 9 स्टार संघ पुन्हा एकदा हावी आहे, पुन्हा एकदा भारी आहे. सामना फिनिश, सामना खल्लास, and congratulations team 9 star. आदरणीय सन्माननीय दुर्वांग पेपर ब्लास्टचे सर्व अर्थातच मयूर गुज्जर साहेब, आपण देखील या. दुर्वांग पेपर ब्लास्टचे सर्व अर्थातच मयूर गुज्जर आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी तितकीच मोठी आर्थिक मदत आणि त्यांचा देखील हा यथोचित सन्मान ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजसदादा कांबळे आणि त्यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेची खेळ म्हणजे फक्त मैदानावर खेळणं नाही, तो आहे मेहनत, शिस्त आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची जिद्द. त्या जिद्दीला साथ देण्यासाठी लागणारा इक्विपमेंट. खेळ म्हणजे फक्त मैदानावर खेळणं नाही, तो आहे मेहनत, शिस्त आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची जिद्द. त्या जिद्दीला साथ देण्यासाठी लागणारा इक्विपमेंट. फोरम बॅट असो, मयूर गुज्जर आणि बॅट असो, त्यांचा हा आय ग्रिप क्रिकेट शूज किंवा